आता एक केस आमच्याकडे आली होती ज्याच्यामध्ये एक आई होती जी 5 वर्षाच्या मुलीचं अगदी एव्हरी मायन्यूट डिटेल टाकायची ऑनलाईन. आता आम्ही इकडे जातोय, आता आज ही हे करते, आता ही ते करते. तर आता असं म्हटलं जातं की इंटरनेटवर स्वभाव कळायला 7 मिनिटं लागतात. म्हणजे आपण लग्न 50 वर्ष जरी झाली तरी एकामेकांना ओळखू शकत नाही. पण इंटरनेटच्या डेटावरनं बिहेवियर अनालिसिसमधनं 7 मिनिटात बिहेवियर कळतं आणि त्याप्रमाणे अटॅक लॉन्च होऊ शकतो. तर तो प्रिडेटर एक अकाउंट फॉलो करत होता. बरं. गेला शाळेत त्या मुलीच्या आणि मुलीला सांगितलं की यू लाईक कॉर्न, युअर मॉम इज वेटिंग इन द कार ओव्हर देअर आणि शी हॅज गिव्हन मी दिस टू बिकॉज यू फर्स्ट ईट दिस ना, शाळेतनं बाहेर आल्यावर तुला हे लागतं हां, हां. आणि तुला हे नवीन डॉल का काहीतरी लागते कारण सगळं होतंच ना अवेलेबल तिकडे. ती मुलगी कन्व्हिन्स झाली आणि ती मुलगी त्या माणसाबरोबर जायला लागली आणि ती जाता जाता काही ओळखीचे विचारायला आले की हा कोण आहे माणूस, हं. तुला माहिती आहे का? नो, ही इज माय मॉम्स फ्रेंड. कारण त्याला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल. ते सगळं. तिला उशीर झाला त्या दिवशी यायला. विदिन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड ती मुलगी वाचली, नाही तर ती कधी तिला पळवून नेलं असतं अंदाजही नसतं. आणि हे खूप कॉमनली होतंय हं. आणि आपल्याला हा अंदाजही येत नाही की आपण आपल्या मुलाचं पूर्ण आयुष्य जगाला डिस्क्लोज करतोय. हं.